सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा अनुभव ऐकताना प्रत्येकाच्या डोळ्यातून नकळतपणे पाणी वाहणार आहे. खरंच खूप सुंदर अनुभव आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख असतं, पण या ताईने एवढं दुःख कुणाच्याच आयुष्यात नसेल. एवढं दुःख सोसून स्वामींनी त्यांचं ऐकलं नाही, पण त्यांची खूप मोठी एक चूक झाली. ती चूक आपण प्रत्येक स्वामी भक्त करत असतो. आपल्या मनासारखे झाले नाही तर आपण स्वामींना दोष देत असतो. ही चूक कोणीच करू नये, कारण जे काही घडत असतं ते आपले प्रारब्धाने घडत असतं. आपल्या नशिबाला दोष द्यायचा असतो आणि त्यामध्ये स्वामींची सेवा करायची असते की ना त्यांना वरती बांधून ठेवायचं असतं. या ताईंनी जी चूक केली ती कोणीही करू नये. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा. चला तर मग ताईंच्या शब्दात आपण या अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज आपल्या स्वामी माऊलीचे अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या आयुष्यातील दुःख तुम्हाला सांगणार आहे. माझे आयुष्य कसे बदलले, स्वामी माझ्या आयुष्यात कसे आले आणि माझ्या जीवनाला एक वेगळी कलाटणी कशी मिळाली याविषयी तुम्हाला माहिती मी आज सांगणार आहे. स्वामी भक्तांनो, माझ्या आईवडिलांची परिस्थिती ही खूप गरीब. अक्षरशः घरामध्ये खायला काही नसायचं. माझे वडील हे शेळ्यांचा व्यवसाय करत होते. ते दिवसभर शेळी घेऊन रानामध्ये जात असायचं. आमचं कुडाचं घर होतं, तेथे मातीने सारवलेलं असायचं आणि आम्ही 4 जणी बहिणी. आम्हाला एक भाऊ सर्वात मध्ये लहान, आम्ही सर्व बहिणी मोठ्या. वडिलांची अशी परिस्थिती आणि जे मोठे चुलते होते त्यांची सर्वांची परिस्थिती ही खूप छान, पण आम्हाला खायला भाकरी नव्हत्या अक्षरशः. पण माझ्या वडिलांचा स्वभाव हा खूप छान होता. त्यांच्या मनामध्ये कपट कधीच नसायचं. मन त्यांचं खूप निर्मळ असायचं. अक्षरशः माझ्या चुलत्यांकडे एवढं असून पण त्यांनी कधी त्यांच्या आईवडिलांना सांभाळलं नाही. माझे आजोबा आजी आमच्याकडेच होते. माझ्या वडिलांची परिस्थिती अशी होती, माझ्या आजीचा जीव त्यांच्यासाठी खूप तुटायचा. माझ्या मुलाला काही नाही, पण तोच माझं सर्व करत आहे. अक्षरशः माझी आजी 4-5 वर्ष ही जागेवरती पडलेली होती. तिचं सर्व काही माझ्या वडिलांनीच केलं, बाकी कुणीच काही केलं नाही. तिचीच पुण्याई आम्हाला कामं आली असं म्हणायला देखील हरकत नाही. माझ्या मोठ्या 2 बहिणींचे लग्न झाले, पण त्यांचं पण काही व्यवस्थित झालं नाही. त्यांची परिस्थिती ही नादानच होती. आता माझी वेळ आली होती. मी 3 नंबरची आहे. माझीवरती वेळ आली, पण मला असं ठरवलं की हिला आत्यालाच द्यायचं, आत्याच्या मुलालाच द्यायचं असं ठरवलं. आत्याच्या घरी पण काही फार नव्हतं, पण वडिलांची परिस्थिती अशी असल्यामुळं आणि मुली भेटत नव्हत्या, त्यामुळे मला आत्याच्या मुलाला देण्यात आलं. आत्याचा मुलगा अगोदर खूप चांगला होता, नोकरीला होता, पण लग्न झाल्यानंतर त्याने पुण्यातील कंपनीतला जॉब सोडून दिला आणि तो देखील घरी आला. घरी आल्यानंतर तो ड्रिंक करू लागले आणि आता ड्रिंक करू लागले. आता काय नशिबाचे भोग भोगावेच लागणार होते. माझ्या आत्या ह्या खूप कडक होत्या, खूप बोलायच्या, मला खूप सासूरवास करत असायच्या. त्याच दरम्यान मला प्रेग्नेन्सीही राहिली. प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर मला पहिली मुलगी झाली. पहिल्या मुलीचे खूप गोड कौतुक झाले. त्यानंतर माझ्या दिराचे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर त्यांना पहिला मुलगा झाला, मला पुन्हा मुलगी झाली. त्यानंतर मला पुन्हा सासूरवास हा सुरू झालेला होता. खूप टॉर्चर मला माझी सासू करत होती. सख्खी आत्या असून देखील मला ती खूप बोलायची. मिस्टरांचंही खूप वेगळं वागणं चालू होतं. ते देखील खूप मला मारहाण करायचे, बोलायचे आणि दारूही प्यायचे. त्यावेळेस नंतर मला पुन्हा 3री मुलगी झाली. 3री मुलगी झाल्यानंतर आता मी कसं जगू हाच मला खूप मोठा प्रश्न पडला होता. अक्षरशः जेव्हा माझी डिलेवरी झाली, मुलगी झाली कळालं, त्यावेळेस मी ओक्साबोक्शी रडत होते. आईचा गळा धरून रडत होते. आईही खूप रडत होती, वडीलही रडत होते. पण त्या दरम्यान आमच्याकडे एक चांगली गोष्ट घडली होती. ती म्हणजे माझ्या वडिलांच्या घरी स्वामी आले होते. म्हणजे स्वामींची तिथे सेवा ही सुरू झालेली होती. घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान झालेलं होतं. माझ्या वडिलांना साक्षात महाराजांनी दर्शन दिलेलं होतं, कारण घरामध्ये त्यांनी सारून घेतलं. सारून घेतल्यानंतर
ते बाकीचं काहीच करत नाही. फक्त जेव्हा शेळ्या घेऊन शेतामध्ये जातात तेव्हा फक्त महाराजांचं नामस्मरण करत असतात. आणि रोज सकाळ संध्याकाळ जी घरात चटणी भाकर बनते ती फक्त ते स्वामींना प्रेमाने अर्पण करतात. एवढीच माझ्या वडिलांची सेवा. त्या दिवशी त्यांनी काय केलं की चटणी भाकर घरात बनलेली होती ती स्वामींना अर्पण केली. घरामध्ये शेणाने सारवलेलं होतं. खूप प्रसन्न वाटत होतं आणि त्यांनी स्वामींची आरती केली. आता ते जेवायला बसणार तेवढ्यात इतका मोठा भयानक नाग घरामध्ये आला. नाग आल्यानंतर त्यांनी काहीच केलं नाही, त्याच्याकडेच बघत राहिले. तो नाग स्वामींच्या पुढे गेला, तिथे वेटुळं घातलं, स्वामींच्या चरणावर तो नतमस्तक झाला. त्यानंतर तो तिथून निघून गेला. साक्षात स्वामी महाराज तिथे आले होते. तेव्हापासून ते मला सांगत होते की तू देखील स्वामींची सेवा कर. पण मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, ऐकलं नाही. पण जेव्हा तिसरी मुलगी झाली तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. कारण पुढचा त्रास मला खूप दिसत होता. कारण खूप मोठा सासुरवास होता. कारण दिराला 2 मुलं झाली होती आणि मला 3 मुली. मिस्टरांनाही मुलगा पाहिजे होता आणि माझ्या सासूबाईंनाही मुलगाच पाहिजे होता. मिस्टरांचं ड्रिंक करणं हे खूप वाढलं होतं. काय करावं काही कळत नव्हतं. त्याच वेळेस माझ्या सासूबाईने आमच्यासोबत प्रचंड भांडणं केले. अक्षरशः माझं बाळ हे 3च महिन्याचं होतं. मी त्या बाळाला घेऊन आणि माझ्या 2 मुली घेऊन त्यांनी आम्हाला घराबाहेर काढून दिलं. नवरा तर दारू पिऊन दिवसभर पडत होता. नवऱ्याला काय करायचं आता, घरातून बाहेर तर काढून दिलं. आमची गावामध्ये एक खोली आहे, तिथे तुम्ही जाऊन राहायचं, अजिबात आमच्यामध्ये राहायचं नाही, असं सासूबाईंनी स्पष्टपणे आम्हाला सांगितलं. घराबाहेर काढलं. माझे लग्नाचे जे भांडे होते ते भांडे आणि माझा नवरा आणि मुली घेऊन मी त्या खोलीमध्ये राहण्यासाठी गेले. तिथे गेल्यानंतर अक्षरशः घरात खायला मला काहीच नव्हतं. माझे जे वडील आहे ते मला कडधान्य वगैरे घेऊन येत असायचे आणि देत असायचे. त्याच वेळेस माझ्या वडिलांनी स्वामींचा फोटो, माळ सर्व काही माझ्याकडे घेऊन आले. आता तू स्वामींची सेवा कर, बघ तुझे दिवस येतील. स्वामींना अनन्य भावाने शरण जा. त्यांना जे काही दुःख असेल त्यांना सांग, ते तुझं सर्व दुःख निवारण करतील, असे माझे वडील मला प्रेमाने सांगत होते. मग मी स्वामींचं एका पाटावरती फोटो वगैरे मांडला आणि सेवा, माझं इच्छाच होत नव्हती सेवा करण्याची. मी फक्त अगरबत्ती लावायची, दिवा लावायची आणि महाराजांचा फोटो पुसायची, एवढंच करत होती. घरात दुःख इतके होते, प्रचंड अडचणी होत्या. त्या दरम्यान काय झालं ना की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी, मला मुलगा व्हावा यासाठी स्वामींकडे खूप भीक मागत होते. दिवसरात्र स्वामींकडे प्रार्थना करत होते. त्याच दरम्यान मला प्रेग्नेन्सी राहिलं. जेव्हा वडिलांना कळालं की मी प्रेग्नेंट आहे त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, आता तरी जागी हो, स्वामींचं रोज तारक मंत्राचं तीर्थ घे, स्वामींना नमस्कार कर आणि मुलगा होण्याची प्रार्थना कर. आणि मी तसं केलं की स्वामींना विनंती केली, आता मला मुलगा होऊ द्या. जर मला मुलगा झाला तर मी तुमची सेवा कधीच बंद करणार नाही, असं मी स्वामींना म्हटलं. आणि खरंच तसंच झालं. स्वामींनी मला मुलगा दिल्यानंतर खूप आनंदाचं वातावरण झालं होतं. सर्वजण खुश झाले होते. पण मी मात्र पूर्णपणे थकून गेली होती. अक्षरशः मला उभं राहण्यासुद्धा ताकद राहिली नव्हती. खूप मोठा अशक्तपणा मला आलेला होता. त्यानंतर मुलगा तर झाला, आता पुढे याचं कसं करायचं, पालनपोषण कसं करायचं, या मुलींचं कसं सांभाळ करायचा, हे खूप मोठा प्रश्न माझ्या पुढे होता. कारण मिस्टरांचं वागणं थोडं देखील सुधारलेलं नव्हतं. ते जे काम करायचे त्याच्यातच ड्रिंक करत असायचे. घरात 1 रुपयासुद्धा देत नव्हते. खूप मोठी प्रचंड माझ्याकडे हे होतं, दुःख होतं. मग वडिलांनी सांगितलं, त्यांना देखील तारक मंत्राचं तीर्थ देत जा, सर्व काही व्यवस्थित होईल. मग माझ्या मुली आणि मी असेच राहत होतो. स्वामींकडे मी खूप भीक मागत होती, स्वामींना खूप मागत होती की फक्त त्यांची दारू सुटू द्या, आम्ही खूप कष्ट करू, तुम्ही आमच्या सोबत आहात, फक्त त्यांची दारू सुटू द्या, काहीतरी त्यांना प्रचिती द्या आणि त्यांची दारू सुटू द्या. मी त्याच्यासाठी खूप सेवा केल्या. जवळपास स्वामी भक्तांनो मी 1-2 वर्ष त्यांची दारू सुटावी म्हणून स्वामींकडे भीक मागत होती आणि सेवा करत होती. रात्रीचा दिवस करत होती. दिवसभर शेतामध्ये काम करायची, लोकांचं काबड कष्ट करायची, मुलंही बघायची आणि रात्री 12 वाजेपर्यंत स्वामींची सेवा करत बसायची. पण स्वामींना माझी दया कधीच आली नाही. दया येतच नव्हती, कारण यांची ड्रिंक ही सुटतच नव्हती. त्यानंतर मी एक दिवस खूप
खूप स्वामींवरती रागवली की तुमचं अस्तित्वच नाही म्हटलं, तुम्ही नाहीच, एवढी परीक्षा कोणी बघत नाही, एवढं मोठं काय पाप केलेलं आहे की माझ्याच नशिबी एवढं दुःख आहे, किती सोसलं, आता हे थोडं कमी व्हायला पाहिजे, तुमची सेवा करून देखील कमी होत नाही, तुम्ही माझी कुठलीच इच्छा पूर्ण करत नाही, एकच भीक मागते तरी तुम्ही देत नाही. त्या दिवशी रागामध्ये मी तो फोटो पोती सर्व काही गुंडाळलं, एका कापडामध्ये पॅक केलं आणि वरती टाकून दिलं, फेकून दिलं. त्या दिवसापासून स्वामी सेवा पूर्णपणे स्वामी भक्तांना मी बंद केली. अक्षरशः स्वामींचं नावसुद्धा घेत नव्हती. पण त्या दिवसापासून आणखी माझ्या घरामध्ये आणखी भयानक घटना ह्या घडू लागल्या. खूप त्रास मला भयानक होऊ लागला. माझे वडील मला एक दिवस असेच भेटण्यासाठी आले होते. त्यांनी जेव्हा माझ्या घरातील दृश्य बघितलं तेव्हा ते म्हटले, अगं हे काय केलं, स्वामींचा फोटो वगैरे कुठे आहे, मला ते दिसत नाही आहे. त्यावेळेस मी म्हटलं, मी त्यांना वरती पोटमाळ्यावरती टाकून दिलं. त्यावेळेस माझे वडील म्हणले, अगं नशिबाचे भोग असतात, ते भोगूनच संपावं लागतात. या जन्मी तू काय केलं तुला माहीत आहे, पण मागच्या 7 जन्मात तू काय पाप केलेलं आहे हे तुला माहीत आहे का? स्वामी हे सर्व पाप हे नाहीसे करत असतात आणि जेव्हा पाप हे पूर्णपणे संपत असतं तेव्हा त्यांची लीला ही सुरू होत असते. भक्तांचा उद्धार करणे हे त्यांचं काम असतं. भक्ताला मोक्षापर्यंत नेण्याचं ते काम करत असतात. त्यासाठी त्याच्या 7 जन्माचे पाप स्वामींना धुवून काढावे लागतात. तू ही खूप मोठी भयंकर चूक केली आहे. स्वामींना तेथून वर काढ म्हणे, पहिलं काढ, माझ्यासमोर काढ आणि तू पुन्हा सेवा करायला लाग म्हणे. आता तुझ्या आयुष्याला, तुझ्या संचिताला तू दोष दे, स्वामींना अजिबात दोष देऊ नको, स्वामींकडे काहीच मागू नको, कुठल्याही फळाची अपेक्षा करू नको. तू बघ, एक दिवस नक्की स्वामी तुझं सर्व काही व्यवस्थित करतील, असं ते म्हटले. आणि त्यांनीच हाताने स्वामींचा फोटो वगैरे काढला. अक्षरशः स्वामींच्या फोटोवरती असं किड्यांनी हे केलं होतं, पूर्णपणे किडे झाले होते. मच्छर, कॉकरोच सर्व काही तिथे बसलेलं होतं. मग त्यांनी सर्व ती धूळ झटकली, सर्व काही साफ केलं, स्वामींचा फोटो क्लीन केला आणि पुन्हा तिथे अगरबत्ती वगैरे लावली, दिवा लावला आणि स्वामींची स्थापना केली. आणि त्यांनी स्वामींना मुजरा केला, माझ्या मुलीकडून खूप मोठी चूक झाली, तिला माफ करा, असं वडील म्हटले. आणि त्या दिवसापासून जसं वडिलांनी सांगितलं ना तसंच मी करायला सुरुवात केली. स्वामींकडे काहीच मागत नव्हती, पण खूप अंतकरणापासून त्यांचं नाव घेत होती आणि त्यांची सेवा करत होती आणि नशिबाला दोष देत मी माझं दुःख हे काढत होती. आणि अचानक एक दिवस काय झालं ना की माझ्या मिस्टरांना खूप भयानक त्रास होऊ लागला. त्यांना खूप उलट्या आणि जुलाब होऊ लागले, पोटामध्ये खूप भयंकर दुखू लागलं आणि आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हटले की तुम्ही यानंतर जर दारू पिलात तर तुम्ही जगू शकत नाही, तुम्ही थोड्या दिवसाचे सोबती राहताल, हे तुम्हाला शेवटचं मी सांगतो, यानंतर तुम्ही अजिबात दारू पिऊ नका. आणि त्या दिवशी मी मिस्टरांपुढे खूप रडली. आपल्याला 4 मुलं आहेत, या मुलींकडे तरी बघा, या मुलाकडे तरी बघा, मी एकटी काय करणार. खूप रडली, खूप रडली. त्यावेळेस मिस्टरही म्हटले, मला माफ कर, माझ्याकडून खूप साऱ्या चुका झाल्या, पण यानंतर मी ह्या चुका पुन्हा करणार नाही, आजपासून मी दारूला शिवणार नाही, असं ते म्हटले. आणि ते देखील स्वामींना नतमस्तक झाले आणि स्वामींना म्हटले की मला शक्ती द्या की मी पुन्हा दारूला शिवणार नाही, दारूकडे जाणार नाही. आणि मग मी रोज त्यांना विभूती खायला देत होती. त्यांना जेव्हा दारूची आठवण यायची तेव्हा मी त्यांना स्वामींची सेवा करून उरलेली विभूती होती ती विभूती खाण्यासाठी द्यायची, तर त्यांची इच्छा होत नव्हती दारू पिण्याची. असं करता करता 6 महिने गेले आणि खरंच स्वामी भक्तांनो त्यांची पूर्णपणे दारू ही सुटून गेली. आज माझा संसार स्वामी कृपेने खूप व्यवस्थित चाललेला आहे. मिरची भाकर खातो पण ती आनंदाची खातो. मला विश्वास आहे स्वामी महाराज हे दिवस देखील बदलतील, सर्व काही करतील, कारण कष्ट करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. स्वामी महाराज ती ताकद देणार. स्वामींची साथ आहे तर घाबरण्याची काहीच गरज नाही. खरंच अंतःकरणापासून स्वामींना हाक मारायची असते आणि स्वामींना दोष न देता आपल्या नशिबाला दोष देऊन पूर्ण आपलं काम करायचं असतं. असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव या ताईंचा होता. खरंच ताई नकळतपणे डोळ्यातून पाणी आलं. खूप दुःख तुम्ही सोसलं, पण तुमचं सर्व काही स्वामी महाराज चांगलं करणार आहे. स्वामी भक्तांनो तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.